महायुतीत मोठा ट्विस्ट, शिंदे गटाचा नेता कमळावर लढण्यास तयार, कुणाचा पत्ता कट होणार? नेमकं घडलं काय? सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अमरावतीची जागा भाजप लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे अमरावतीच्या जागेचा तिढा सुटला आहे. मात्र अमरावतीतून कोण लढणार हाचा सस्पेन्स आता अद्यापही बाकी आहे. अमरावतीचा उमेदवार कमळावर लढणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र नवनीत राणा यांनी भाजपमध्ये अद्यापही प्रवेश केलेला नाही. त्यातच शिंदे गटाच्या नेत्याने कमळावर लढण्याची उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे या जागेवर कोण उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. उमेदवारांची यादी फायनल करण्यापासून ते इच्छुकांची नाराजी दूर करण्यापर्यंतचा जोर बैठकांना उधाण आले आहे. महायुतीत अमरावतीच्या जागेवरून पेच निर्माण झाला होता. मात्र ही जागा भाजपच लढवणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगून टाकलं आहे. फडणवीस यांनी ही घोषणा केलेली असतानाच शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांनी थेट कमळावरच लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं काय होणार असा सवाल आता केला जात आहे. शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूड यांनी अमरावतीच्या जागेवरून मोठं विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते NDAचे वरिष्ठ नेते देखील आहेत. अमरावतीची जागा भाजपची आहे, भाजपच लढणार आहे असं त्यांनी सांगितलं. पण आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून या जागेचा निर्णय घेतील. ही जागा शिवसेनेने लढायची की भाजपने याचा निर्णय हे दोन्ही नेते घेतील असं अभिजित अडसूड म्हणाले आहेत. आम्ही उमेदवारीचा दावा सोडलेला नाही. आम्ही त्या ठिकाणी उमेदवार म्हणून आहोत. त्यामुळे मला भाजपमधून लढायचं की शिवसेनेतून लढायचं हे मुख्यमंत्री ठरवतील. मुख्यमंत्री जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही लढू असं अभिजित अडसूड यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जर शिवसेनेच्या तिकिटावर लढायला सांगितलं तर आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर लढू. त्यांनी जर कमळावर लढायचं सांगितलं तर कमळाच्या चिन्हावर लढू. कारण अमरावतीची जागा शिवसेनेचीच आहे आणि असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस हे अकोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी अमरावतीची जागा भाजपची असून भाजपच ही जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच नवनीत राणा गेली 5 वर्ष भाजपसोबत होत्या. त्यांनी संसदेत भाजप आणि मोदींची बाजूनं जोरदारपणे मांडली होती असं सांगत नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे अमरावतीत काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. यामध्ये आता बघावे लागेल अमरावतीमध्ये कोणाच्या पक्षाचा उमेदवार निवडून येत होते. अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.